विद्यार्थी बालमित्रांनो नमस्कार। मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 1 बेसिक कॉन्सेप्ट इन जॉमेट्री याचा अभ्यास केला होता। त्यावरील 2 सम आपण सॉल्व केले होते। त्यानंतर थर्ड सम जो आहे तो आपण आता सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3/5 मीन्स पेज नंबर 5 क्वेश्चन नंबर 3। हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मी इथे राईट केलेला नाही आहे। हा क्वेश्चन मी रीड करतो आणि त्यातील जे सब क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व करूया। तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 5 क्वेश्चन नंबर 3 पाहायचा आहे। फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो। म्हणजे तुम्हाला खाली काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे आणि त्यामध्ये कोणता पॉईंट कोणत्या 2 पॉईंटच्या बिटवीन आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि तसं जर नसेल तर ते पॉईंट कोलिनियर नाही असं तुम्हाला लिहायचं आहे। सेम क्वेश्चन जे आहे ते सेम क्वेश्चन मी घेतो। काही सब क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे, ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे। त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, इन्फॉर्मेशन मी पुन्हा एकदा रीड करतो। फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द फॉलोइंग इज बिटवीन द अदर टू। म्हणजे तुम्हाला खाली काही माहिती दिलेली आहे आणि त्याच्या आधारे कोणता पॉईंट कोणत्या 2 पॉईंटच्या बिटवीन आहे ते तुम्हाला शोधायचं आहे। इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो। जर ते पॉईंट कोलिनियर नसेल तर तसं तुम्हाला लिहायचं आहे। त्यातील फर्स्ट क्वेश्चन इथे मी दिला आहे बघा, डिस्टन्स पी आर इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इक्वल टू 10 अँड डिस्टन्स क्यू आर इक्वल टू 3। आन्सर केलं आहे, ॲरो केला आहे मी आन्सरचा। या 3 डिस्टन्स तुम्हाला दिलेले आहे, डिस्टन्स पी आर, डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स क्यू आर। यामधील बिगर डिस्टन्स कोणते ते शोधायचं, लार्जर। 7, 10 आणि 3 यामध्ये 10 लार्जर आहे तर ते डिस्टन्स पहिल्यांदा घ्यायचं। म्हणजे डिस्टन्स पी क्यू इक्वल टू 10 हे झालं तुमचं स्टेटमेंट 1। सिमिलरली अदर 2 जे आहेत स्मॉल डिस्टन्स पी आर अँड डिस्टन्स क्यू आर या दोघांची तुम्हाला ॲडिशन करायची। म्हणजे डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इक्वल टू, याची व्हॅल्यू आहे 7 आणि याची व्हॅल्यू आहे 3। म्हणजे 7 + 3 इक्वल टू 10 हे झालं तुमचं स्टेटमेंट सेकंड। आता पहिलं स्टेटमेंट पाहिलं त्याची व्हॅल्यू आहे 10, सेकंड स्टेटमेंट बघितलं त्याची व्हॅल्यू आहे 10। याचा अर्थ हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट याच्या आर एच एस इक्वल आहे। जेव्हा आर एच एस इक्वल असतात तेव्हा एल एच एस इक्वल असतात। 10 इक्वल टू 10 मीन्स डिस्टन्स पी क्यू इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर। देअरफॉर फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स पी क्यू इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर। मी इथे लिहिले बघा, फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स पी क्यू इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर। म्हणजे हे जे बिगर डिस्टन्स जे आहे, ही बिगर डिस्टन्स म्हणजे छोटे जे 2 डिस्टन्स आहे स्मॉलर डिस्टन्स यांची आपण ॲडिशन केलेली आहे। आणि असं जर असेल तर यामध्ये पॉईंट कोणकोणते तुम्हाला दिलेत बघा, एक पॉईंट पी आहे, दुसरा आर आहे, पी नंतर क्यू नंतर आर। म्हणजे याचा अर्थ इथे 3 पॉईंट आहेत, एक पी आहे, आर आहे आणि एक क्यू आहे। यातील बिगर डिस्टन्स पी क्यू आहे बघा। मग बिगर डिस्टन्स जर पी क्यू असेल तर पी पॉईंट झाला 1, क्यू पॉईंट झाला 1 आणि रिमेनिंग पॉईंट आहे आर, आणि तो आर पॉईंट दोघांच्या बिटवीन येणार आहे। देअरफॉर पॉईंट आर, इथे नाव नाही बघा, पी आणि क्यू मोठं डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये आर हा पॉईंट टाकायचा। पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू। पॉईंट आर इज बिटवीन पॉईंट पी अँड क्यू। याचा अर्थ असा का आर हा जो पॉईंट आहे हा पॉईंट पी आणि क्यूच्या बिटवीन आहे। अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा। सेम क्वेश्चन आहे, याचप्रमाणे थर्ड क्वेश्चन मी सेकंड क्वेश्चन घेतलेलं नाही आहे। सिमिलर क्वेश्चन जे आहेत ते मी पहिले घेणार आणि नंतर मग जे सिमिलर दुसऱ्या टप्प्यातले येणार आहेत त्यांना मी घेणार। थर्ड क्वेश्चन मी घेतो आहे बघा। यास पहिला जो क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे त्याचप्रमाणे यालाही सॉल्व करायचं आहे। डिस्टन्स ए बी इक्वल टू 16, डिस्टन्स सी ए इक्वल टू 9 आणि डिस्टन्स बी सी इक्वल टू 7। आता यातील बिगर डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे। ते बिगर डिस्टन्स पहिल्यांदा असेल, दुसऱ्यांदा असेल, तिसऱ्यांदा असेल, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही। ते बिगर डिस्टन्स कुठे ते शोधायचं आहे।
तर डिस्टन्स ए बी इक्वल टू 16 हे बिगर डिस्टन्स आहे. मी ॲरो केला आहे आन्सरचा. डिस्टन्स ए बी इक्वल टू 16 बिगर डिस्टन्स मी दिले बघा इथे. याला म्हटलं आहे स्टेटमेंट 1. सिमिलरली अदर जे दोन डिस्टन्स आहेत त्यांचे आपल्याला सम करायचे. म्हणजे डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू 9 + 7. आता ह्या दोघांची ॲडिशन केली तर ती तुमची 16 आली बघा. मग 16 इक्वल टू 16 सेम पहिल्याप्रमाणे प्रॉब्लेम आहे हा. 16 इक्वल टू 16 म्हणजे RHS इक्वल झाल्या याचा अर्थ LHS इक्वल आहे. LHS इक्वल आहे म्हणजे डिस्टन्स ए बी इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. देअरफॉर फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स ए बी इक्वल टू डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. आणि मग आता इथे ए आणि बी पॉईंट गेला म्हणजे याच्यात उरलेला पॉईंट बघा ए आणि बी गेला म्हणजे सी उरला. हा सी दोघांच्या मिडलला येणार आहे म्हणजे बिटवीन येणार आहे. देअरफॉर पॉईंट सी रिमेनिंग पॉईंट सी इज बिटवीन पॉईंट ए अँड बी. सेम फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे त्याचप्रमाणे आपण हा थर्ड क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. आणि याच प्रकारचा एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 त्यातीलच. इथे मी स्टार केले बघा. सॉल्व लाईक दिस 5th म्हणजे क्वेश्चन नंबर 5 याचप्रमाणे तुम्हाला सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारे हा एक या भागातला एक टप्पा झाला का ज्यामध्ये कोणता तरी 2 पॉईंटच्या बिटवीन आहे. त्याच्यानंतर सेकंड टप्पा त्याच्यातला मग आता सेकंड क्वेश्चन घेतला आहे बघा. डिस्टन्स RS इक्वल टू 8 डिस्टन्स ST इक्वल टू 6 डिस्टन्स RT इक्वल टू 4. सेम पहिल्या क्वेश्चनप्रमाणेच आपण सॉल्व करणार आहोत. बिगर डिस्टन्स बघा शोधा याच्यामध्ये ते आहे RS म्हणजे डिस्टन्स RS इक्वल टू 8. आता उरलेले जे 2 डिस्टन्स आहेत त्यांची आपल्याला ॲडिशन करायची. सिमिलरली डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT इक्वल टू 6 + 4. 6 + 4 10. आता स्टेटमेंट 1मध्ये 8 आले आणि स्टेटमेंट सेकंड जे आहे तुमचं हे 10 आहे म्हणजे 8 इक्वल टू 10 असं काही होत नाही. त्याच्यामुळे 8 इक्वल टू 10 असं होत नाही म्हणजेच या 2 स्टेटमेंटच्या RHS इक्वल नाही आहे. जर RHS इक्वल नसेल तर त्याच्या LHS पण इक्वल राहणार नाही. देअरफॉर डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT असं आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू कारण ते इक्वल येत नाही आहे इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. म्हणजे बिगर डिस्टन्स जे आहे हे बिगर डिस्टन्स म्हणजे 2 स्मॉलर डिस्टन्स जे आहे त्यांची सम येत नाही ॲडिशन येत नाही. देअरफॉर जे 3 पॉईंट आहेत दे आर नॉट कोलिनियर. देअरफॉर द गिवन पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. जे तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत ते पॉईंट कोलिनियर नाही असं आपल्याला लिहायचं. सेम क्वेश्चन आपण 4th वाला सॉल्व करणार आहे बघा. या 4th क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्यांनी दिलं आहे डिस्टन्स LM इक्वल टू 11 म्हणजे 11. डिस्टन्स MN इक्वल टू 12 डिस्टन्स NL इक्वल टू 8. आता यामधील बिगर डिस्टन्स आपण शोधलं तर आपल्याला ते मिळालं MN. मग आपण पहिल्यांदा बिगर डिस्टन्स लिहिणार. डिस्टन्स MN इक्वल टू 12 हे झालं तुमचं फर्स्ट स्टेटमेंट. सिमिलरली हे 12 लिहिल्यानंतर आता ह्या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इक्वल टू 11 + 8. 11 + 8 इक्वल टू 19 हे झालं तुमचं स्टेटमेंट सेकंड. पुन्हा पहिल्याप्रमाणे आलं बघा. 12 आणि हे 19 इक्वल नाही आहे म्हणजे फ्रॉम 1 and 2 12 इज नॉट इक्वल टू 19. देअरफॉर डिस्टन्स MN इज नॉट इक्वल टू डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL. मी इथे राईट केलं बघा. फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स MN इज नॉट इक्वल टू डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL. आणि मग हे बिगर डिस्टन्स जे आहे हे बिगर डिस्टन्स 2 स्मॉलर डिस्टन्सच्या ॲडिशन इतके येत नाही आहे. देअरफॉर द गिवन पॉईंट्स आर नॉट कोलिनियर म्हणजे ते जे 3 पॉईंट आहेत ते 3 पॉईंट कोलिनियर नाहीत. आणि या दुसऱ्या टप्प्याप्रमाणेच सॉल्व लाईक दिस क्वेश्चन नंबर 6 त्याच्यातलाच 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे सब क्वेश्चन तो तुम्ही याप्रमाणे सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 7/5 मीन्स पेज नंबर 7 क्वेश्चन नंबर 5. मी क्वेश्चन रीड करतो. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहिजे.
which figure is formed by 3 non-collinear points? Which figure is formed by 3 non-collinear points? म्हणजे तुम्हाला 3 non-collinear points त्यांनी तुम्हाला दिलेले आहे. सपोज पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी आर non-collinear points. पॉइंट ए आणि पॉइंट बी आपण जॉईंट केला तर सेक ए बी आपल्याला मिळतो. बी आणि सी जॉईंट केला तर सेक बी सी मिळतो. ए आणि सी जॉईंट केला तर सेक ए सी मिळतो. पॉईंट ए बी सी आर non-collinear पॉईंट्स आणि हे जॉईंट केले का अशा प्रकारची फिगर फॉर्ममध्ये. आणि ही जी फिगर आहे या फिगरला आपण ट्रायंगल असं म्हणतो. म्हणजेच याचा अर्थ 3 non-collinear पॉईंट जर तुम्हाला दिले आणि ते जर जॉईंट केले तर ट्रायंगलची फिगर तयार होते. आणि मग क्वेश्चनप्रमाणे आपण आन्सर देणार आहोत. विच फिगर इज फॉर्म बाय 3 non-collinear पॉईंट्स. विच फिगरच्या जागेवर फक्त मी ट्रायंगल लिहिले ए ट्रायंगल, बाकी क्वेश्चनमधला पार्ट जसाचे तसाच आहे. विच फिगर इज फॉर्म, विच फिगरच्या जागेवर मी लिहिले ए ट्रायंगल इज फॉर्म बाय 3 non-collinear पॉईंट्स. नेक्स्ट क्वेश्चन 6/5. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन A-B-C. याच्यामध्ये तुम्हाला लेंथ ए सी त्यांनी दिलेली आहे 11, लेंथ बी सी इक्वल टू 6.5 आणि लेंथ ए बी इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. तुम्हाला ए बी इक्वल टू क्वेश्चन मार्क्स त्यांनी म्हणजे ए बीची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. इफ A-B-C ए सी इक्वल टू 11, बी सी इक्वल टू 6.5 देन लेंथ ए बी इक्वल टू क्वेश्चन मार्क्स म्हणजे ए बीची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. स्केच प्रॉपर फिगर म्हणजे आपल्याला एक फिगर ड्रॉ करावी लागेल आणि कशी करावी लागेल ती तर A-B-C, A-B-C. याचा अर्थ असा का ए बी सी हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत आणि बी पॉईंट ए आणि सीच्या बिटवीन आहे. A-B-C मीन्स ए बी प्लस बी सी इक्वल टू ए सी म्हणजे लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी इक्वल टू लेंथ ए सी. क्वेश्चनमध्ये तुम्हाला ए सी इक्वल टू 11 दिलेलं आहे म्हणजे ए सी जी लेंथ आहे ही 11 आहे म्हणून मी ती बीच्या खाली लिहिली. बीच्या खाली 11 लिहिले याचा अर्थ लेंथ ए सीची व्हॅल्यू 11 आहे. देन लेंथ बी सी इक्वल टू 6.5, बी आणि सीच्या बिटवीन मी लिहिले 6.5 याचा अर्थ लेंथ बी सी 6.5 आहे आणि तुम्हाला लेंथ ए बी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आपण इथे लिहिलं आहे लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी इक्वल टू लेंथ ए सी. आता व्हॅल्यू पुट करूया. लेंथ ए बीची व्हॅल्यू माहिती नाही, लेंथ ए बी तसंच प्लस तसंच लेंथ बी सीची व्हॅल्यू दिली 6.5 इक्वल टू लेंथ ए सीची व्हॅल्यू आहे 11 म्हणजे लेंथ ए सीची व्हॅल्यू तुम्हाला त्यांनी 11 दिलेली आहे. आपल्याला ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे 6.5 आपण तिकडे घेऊन जाणार आहे. 6.5 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे म्हणजे लेंथ ए बी इक्वल टू 11 मायनस 6.5. 11मधून 6.5 मायनस करायचे. इकडे मी या बाजूला सबस्ट्रॅक्शन लिहिली बघा. 11 मीन्स 11.0 मायनस 6.5. 10मधून 0मधून 5 मायनस करायचे. 0मधून 5 मायनस होत नाही मग आपण या 0चे 10 करायचे. मी एक इझी मेथड तुम्हाला सांगतो. 10मधून 5 गेले 5 राहिले. 0चे 10 केल्यामुळे इथे 1 एक कॅरी करायचा आणि ह्या 11मधून ह्या दोघांची ॲडिशन मायनस करायची. 6 आणि 1 7 म्हणजे 11मधून 7 गेले तर खाली राहिले 4 म्हणजे लेंथ ए बी इक्वल टू तुम्हाला आन्सर मिळालं 4.5. देन नेक्स्ट सब क्वेश्चन थर्ड क्वेश्चन. पहिले इझी क्वेश्चन आपण घेणार आहोत आणि नंतर हार्डकडे जाणार आहोत. इफ x डॅश y डॅश z xz इक्वल टू 3.7 xy इक्वल टू √3. रिपीट क्वेश्चन करतो बघा मी. इफ x डॅश y डॅश z लेंथ xz इक्वल टू 3√7 लेंथ xy इक्वल टू √7 देन लेंथ yz इक्वल टू क्वेश्चन मार्क. x डॅश y डॅश z फिगर ड्रॉ केली बघा मी. x डॅश y डॅश z त्याच्यानंतर xz इक्वल टू 3√7 xz इक्वल टू 3√7 xy इक्वल टू √7 xy इक्वल टू √7 आणि मग x डॅश y डॅश z मीन्स लेंथ xy
प्लस लेंथ वाय झेड इक्वल टू लेंथ एक्स झेड. बघा लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड इक्वल टू लेंथ एक्स झेड. आता व्हॅल्यू पुट करूया. लेंथ एक्स वायची व्हॅल्यू आहे √7 प्लस वाय झेडची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, लेंथ वाय झेड तसंच इक्वल टू एक्स झेडची व्हॅल्यू आहे 3√7. इथे √7 आपण जर पलीकडे घेतला तर आपल्याला इथे लेंथ वाय झेड मिळणार आहे. देअरफॉर लेंथ वाय झेड इक्वल टू √7 तिकडे ट्रान्सफर केले तर 3√7 मायनस √7 हे मायनस होणार आहे. 3√7 मायनस √7, 3√7 मायनस √7 मीन्स 1√7. 3 minus 1 2√7. Therefore length yz equal to 2√7. Then second question, r dash s dash t. If r dash s dash t, st equal to 3.7, rs equal to 2.5, then length rt equal to question mark. फिगर ड्रॉ करतो बघा मी. r डॅश s डॅश t म्हणजे 3 पॉईंट कोलिनियर झाले. आर एसची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आर एस इक्वल टू 2.5, एस टी इक्वल टू 3.7. आर डॅश एस डॅश टी मीन्स लेंथ आर एस प्लस लेंथ एस टी इक्वल टू लेंथ आर टी. आणि व्हॅल्यू पुट करा. आर एसची व्हॅल्यू आहे 2.5 प्लस तसंच लेंथ एस टीची व्हॅल्यू आहे 3.7 इक्वल टू लेंथ आर टी आपल्याला माहिती नाही. आता ह्या दोघांची ॲडिशन करूया. 2.5 प्लस 3.7, 7 प्लस 5 12, 1 कॅरी झाला. 2 आणि 3 5 प्लस 1 6 मीन्स 6.2. देअरफॉर लेंथ आर टी इक्वल टू 6.2. हा आर टी पार्ट इकडे मांडला आहे आणि ह्या दोघांची ॲडिशन इकडे मी मांडलेले आहे. देअरफॉर लेंथ आर टी इक्वल टू 6.2. 5/12 जे सेम क्वेश्चन आहेत ते सेम क्वेश्चन आपण जवळजवळ घेणार आहोत. तर प्रॉब्लेम सेटमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. अगोदर जो प्रॉब्लेम आपण सॉल्व केला त्याप्रमाणेच. 5/12 मीन्स क्वेश्चन नंबर 5 पेज नंबर 12. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन मी दिलेले आहे बघा. त्यातील फर्स्ट क्वेश्चन, इफ ए डॅश बी डॅश सी अँड डिस्टन्स ए सी इक्वल टू 17, डिस्टन्स बी सी इक्वल टू 6.5, देन डिस्टन्स ए बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. आन्सरचा ॲरो केला आहे मी. ए डॅश बी डॅश सी इथे तुम्हाला फिगर स्केच करायची नाही आहे, आकृती काढायला सांगितलेली नाही आहे. देअरफॉर डिस्टन्स ए बी बघा, ए डॅश बी डॅश सी त्यांनी दिलेलं आहे. मीन्स डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स ए सी. अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण लेंथ दिलं होतं. यामध्ये डिस्टन्स त्यांनी दिले म्हणजे त्या रूपात आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स ए सी. आता व्हॅल्यू पुट करूया. डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला दिलेली नाही आहे म्हणजे डिस्टन्स ए बी तसंच, प्लस डिस्टन्स बी सीची व्हॅल्यू आहे 6.5 ती आपण ठेवली. इक्वलच्या खाली इक्वल. डिस्टन्स ए सीची व्हॅल्यू दिली 17, मग 6.5 आपण पलीकडे घेणार. देअरफॉर डिस्टन्स ए बी इक्वल टू 17 मायनस 6.5. हे 6.5 प्लस इकडे तिकडे गेल्यानंतर मायनस झाले. 17 मीन्स 17.0 आहे. अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 17.0 मायनस 6.5 म्हणजे ते 0मधून 5 जात नाही म्हणजे 0चे आपण 10 करणार. 10मधून 5 गेले, 10मधून 5 गेले तर 5 राहिले. 0चे 10 केल्यामुळे इथे 1 एक कॅरी केला आपण. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे का 6 आणि या 1ची ॲडिशन करायची. 6 आणि 1 7, 17 मायनस 7 इक्वल टू 10 म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शन मिळालेली आहे 10.5. देअरफॉर डिस्टन्स ए बी इक्वल टू 10.5. सेम सेकंड क्वेश्चन याच प्रकारात आपल्याला सॉल्व करायचा आहे. इफ पी डॅश क्यू डॅश आर अँड डिस्टन्स पी क्यू इक्वल टू 3.4, डिस्टन्स क्यू आर इक्वल टू 5.7, देन डिस्टन्स पी आर इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा पी डॅश क्यू डॅश आर इथे मी लिहिले बघा. मीन्स डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इक्वल टू डिस्टन्स पी आर. आता व्हॅल्यू पुट करा. पी क्यूची व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चनमध्ये त्यांनी दिलेली आहे 3.4 प्लस क्यू आरची व्हॅल्यू आहे 5.7 इक्वल टू डिस्टन्स पी आर आपल्याला माहिती नाही तो शोधून काढायचा. देअरफॉर डिस्टन्स पी आर इक्वल टू ह्या दोघांची ॲडिशन आपल्याला करायची. 3.4 प्लस 5.7, 7 प्लस 4 11, 1 कॅरी झाला.
आणि यांची ॲडिशन करायची 3, 5, 8 आणि हा 1, 9 म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं 9.1. देअरफॉर डिस्टन्स पी आर इक्वल टू 9.1. नेक्स्ट क्वेश्चन 4/5. ऑन अ नंबर लाईन पॉईंट A, B, C are such that distance AC equal to 10, distance CB equal to 8. Find distance AB. Considering all possibilities. ज्या काही पॉसिबिलिटीज येतात त्या सगळ्या आपल्याला इथे विचारात घ्यायच्यात. यामध्ये तुम्हाला पॉईंट कोलिनियर आहेत असं दिलेलं नाही आहे. A' B' C असा प्रकार त्यांनी दिलेला नाही आहे. मग आपल्याला कन्सिडर करावं लागेल का कोणता तरी पॉईंट हा दोघांच्या मध्ये येणार आहे. मग इथे आपल्याला 2 पॉसिबिलिटीज निर्माण होतात. तर पहिली, इफ A' B' C, समजा A' B' C अशी पॉसिबिलिटी आहे, तर आपण काय करणार, तर डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AC असं येणार. आणि मग डिस्टन्स AB आपल्याला माहिती नाही, ते तसंच दिलं. डिस्टन्स BC आपल्याला दिलेलं आहे 8. CB म्हणजेच BC, दोघांचं मिनिंग एकच. CB मीन्स BC. BCची व्हॅल्यू आहे 8 इक्वल टू 10. आता 8 पलीकडे गेले तर डिस्टन्स AB इक्वल टू 10 - 8. देअरफॉर डिस्टन्स AB इक्वल टू 2. सेकंड पॉसिबिलिटी, इफ A'(C')B म्हणजे C हा जो पॉईंट आहे हा C पॉईंट A आणि Bच्या बिटवीन आलेला आहे. देअरफॉर डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB इक्वल टू डिस्टन्स AB. ACची व्हॅल्यू 10 दिली, CBची व्हॅल्यू 8 दिलेली आहे आणि इक्वल टू डिस्टन्स AB. देअरफॉर डिस्टन्स AB इक्वल टू 10 + 8 इक्वल टू 18. म्हणजे या ठिकाणी ABची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे 18. पहिल्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट B बिटवीन आला आहे. सेकंड कंडिशनमध्ये पॉईंट C बिटवीन आला आहे. आता थर्ड कंडिशनमध्ये A सुद्धा बिटवीन येऊ शकतो. तर A बिटवीन आला तर काय होतं बघूया. समजा Aला आपण बिटवीन जर घेतलं तर C'(A')B असा आपल्याला सिक्वेन्स येणार आहे. आणि यामध्ये ACची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिलेली, म्हणजे हा AC व्हॅल्यू आपली 10 आहे. आणि CBची व्हॅल्यू जी आहे ती 8 आहे, म्हणजे हा मोठा जो सेगमेंट आहे याची व्हॅल्यू 8 आहे. या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 8 आहे आणि ह्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स 10 आहे. हे असं होऊ शकत नाही, कारण मोठं डिस्टन्स हे ह्या 10पेक्षा मोठं हवं होतं, पण ते तसं येत नाही. याचा अर्थ A जो पॉईंट आहे हा A पॉईंट C आणि Bच्या बिटवीन येऊ शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी फक्त या एक्झाम्पलमध्ये 2 पॉसिबिलिटी निर्माण होऊ शकतात, बाकीची थर्ड पॉसिबिलिटी निर्माण होऊ शकत नाही. आणि अशाच प्रकारे लाईक धिस सॉल्व क्वेश्चन नंबर 5/5. म्हणजे या प्रश्नाप्रमाणेच आपण 5/5 क्रमांकाचा जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला 2 पॉसिबिलिटी निर्माण होणार.